नमस्कार. आठवडीतील किस्से भाग क्रमांक 6 आज आपल्यासमोर ठेवत आहे. खरं तर गेली 3-4 दिवस अनेक डबिंग रेकॉर्डिंग्सच्या मुळे थोडासा आवाज बसलाय त्याला आपण म्हणू शकतो. परंतु तरी देखील आपला जो वाढता प्रतिसाद आहे या किस्स्यांना, त्याच्यामुळे याच्यात खंड पडू नये या कारणाने आजचा हा किस्सा मी आपल्याला ऐकवितोय. ही गोष्ट साधारण 33 ते 34 वर्षांपूर्वीची आहे. माझ्या आधीच्या किस्स्यांमध्ये मी सांगितल्याप्रमाणे कॉलेजच्या NCC मध्ये मी होतो आणि तो एक विलक्षण असा अनुभव त्या 3 वर्षाच्या ट्रेनिंग कोर्समध्ये मिळाला. C सर्टिफिकेट होल्डर आहे मी. ज्यांना त्याबद्दल माहिती आहे त्यांना त्याचं महत्त्व देखील माहिती आहे की C सर्टिफिकेट ही एक अत्यंत कष्टातून मिळवलेली डिग्री असते आणि एकाच दिवशी आम्हाला 8 परीक्षा द्याव्या लागतात आणि त्या 8ही परीक्षांमध्ये 50% अधिक गुण मिळवले तरच ते उत्तीर्ण होता येतं. आणि ह्या परीक्षेला केवळ 2 संधी मिळतात आणि मी पहिल्याच संधीमध्ये ही परीक्षा क्लिअर केली होती. फोर मास्टर सिग्नल्स कंपनी असं आमचं NCCचं नाव होतं. सर्वसाधारण प्रेक्षकांना जर समजत असेल तर आपण अनेक वॉरचे म्हणजे लढाईचे अनेक चित्रपट आपण पाहिलेत. त्यातल्या त्यात एक बऱ्यापैकी माहीत असलेला चित्रपट म्हणजे बॉर्डर. आणि या बॉर्डर सिनेमा मला वाटतं सर्वांनीच पाहिला आहे. तर ज्यावेळेला प्रत्यक्ष लढाईच्या ठिकाणी आपण पाहत असाल तर एक व्यक्ती असतो, त्याच्या पाठीवरती एक्सचेंज असतं, बॅटरी असते आणि तो फोनच्या माध्यमातून लढाईची परिस्थिती हेडक्वार्टरला किंवा इतर प्लॅटून्सना कळवत असतो. तर तो जो माणूस असतो तो सिग्नल्सचा माणूस असतो आणि तो महत्त्वाचा असतो, कारण लढाईच्या ठिकाणी नेमकी काय परिस्थिती आहे ही वरिष्ठांना तोच सांगू शकतो आणि त्याच्यामुळे त्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते आणि एका वेगळ्या पद्धतीचं कम्युनिकेशन ट्रेनिंग त्यामध्ये दिलं जातं. हा एक विषयाचा भाग नाही आहे, परंतु जस्ट माहिती असावी म्हणून सांगितलं. तर ह्या आमच्या 3 वर्षाच्या कोर्समध्ये पहिल्या वर्षी कुठली परीक्षा नसते, दुसऱ्या वर्षी B सर्टिफिकेटची परीक्षा असते आणि तिसऱ्या वर्षी C सर्टिफिकेटची परीक्षा असते. मला डिफेन्समध्ये काम करण्याची खूप इच्छा होती. मला आर्मीमधून सुद्धा कॉल होता, परंतु आईवडिलांची माया म्हणा, आजी आजोबांची माया म्हणा, एकुलता एक असल्या कारणाने त्यांची अशी इच्छा होती की मी आर्मीमध्ये जाऊ नये. आणि पोलीस भरतीमध्ये प्रॉब्लेम असा झाला की माझी 3 इंच उंची कमी पडली. खरं तर हा प्रश्न मला कायमच आणि नेहमीच पडलेला असतो ज्या ज्या वेळेला हा विषय समोर येतो. ही भावना माझीच नाही, माझ्यासारख्या अनेक लोकांची आहे की ज्यांची एक उंची किंवा छाती भरत नाही. मला एक कळत नाही की देशसेवा करण्यासाठी अमुक इंचाची छाती हवी की कणकर छाती हवी की एक निडर छाती हवी, उंची विचारांची असावी की शरीराची असावी. हा मला कायमचा प्रश्न पडतो की अमुक एक उंचीचा आणि अमुक एक छाती भरणारा माणूसच या देशाची सेवा करू शकतो हे मला कदापि मान्य नाही. कारण इतिहासात डोकावून पाहिलं तर कमी उंचीच्या सुद्धा सैनिकांनी अत्यंत परिणामकारक, तसं काही रेजिमेंट्सनाही सूट पण आहे. कारण आपल्या एकूण भौगोलिक क्षेत्राला बघितल्यावर आपल्याला लक्षात येईल की काही ठिकाणच्या व्यक्तींची उंचीच कमी असते, परंतु त्यांची निडरता ही खूप पराकोटीची असते आणि आजपर्यंतच्या इतिहासात त्यांनी खूप मोठमोठे शौर्य दाखवलेले आहेत आणि या देशाची रक्षा केलेली आहे. असो, हा थोडा गंभीर भाग झाला. आता मी वळतो की ह्या 3 वर्षात आम्हाला कंपल्सरी 3 कॅम्प असतात. त्या कॅम्पला म्हटलं जातं ATC, दॅट इज ॲन्युअल ट्रेनिंग कॅम्प. या ATC मध्ये अनेक कॉलेजेस, साधारण 40 ते 45-50 कॉलेजेसची टीम ही त्या एका ठिकाणी जमते आणि त्या ठिकाणी आमचं स्पेशल ट्रेनिंग होतं, विविध स्पर्धा होतात आणि आलेल्या
त्या सगळ्या SSC ट्रूपमधून किंवा वेगवेगळ्या महाविद्यालयातून आलेले त्यांचे NCCचे ग्रुप जे असतात त्यांच्या स्पर्धा पार पडतात. मग त्या स्पर्धा नेमबाजीची असते, स्पर्धा टापटिपीची, साफसफाईची, स्वच्छतेची असते, स्पर्धा क्रॉस कंट्री ज्याला आपण रनिंग म्हणतो रनिंगची असते, हर्डल्स म्हणजे अडथळ्याची स्पर्धा असते. म्हणजे सर्वसाधारणपणे रनिंगमध्ये जे अडथळे असतात तसे नसतात. वेगवेगळ्या पद्धतीचे वेडेवाकडे रस्ते असतात आणि त्याच्यात अडचणी निर्माण केल्या जातात जेणेकरून वॉर टाईममध्ये एका सैनिकाला तयारी कशी असावी. आमचं ऑलमोस्ट आर्मी पॅटर्नचंच ट्रेनिंग असायचं आणि सांस्कृतिक स्पर्धा देखील असायच्या. आता मी डॉक्टर आंबेडकर महाविद्यालय वडाळ्याच्या NCC ट्रूपचा मुलगा, 4 मास्टर सिग्नल्स आमची कंपनी, आणि आम्ही खरंच तसं त्या मानाने परेडमध्ये फार कमी पडायचो. आमची ट्रेनिंग तितकी सक्त नसायची जशी आत्ता मला आठवते. मी साधारण 34-35 वर्षापूर्वीचा काळ बोलतोय. आत्ताची परिस्थिती मला ज्ञात नाही, परंतु त्यावेळेला मोठ्या प्रमाणावरती ज्या कॉलेजचा दबदबा होता ते कॉलेजेस म्हणजे सोमया कॉलेज आणि झुंझुनवाला कॉलेज. ह्या कॉलेजेसचे जे रेजिमेंट्स होते आणि ह्या कॉलेजची जी मुलं होती ती म्हणजे अफलातून मुलं होती. ही मुलं 24 तासात फार तर 4 तास झोपत असतील, बाकी 20 तास ही मुलं ट्रेनिंग करायची. त्याच्यामुळे परेडमध्ये किंवा कमांड ज्याला आपण म्हणतो म्हणजे आवाज जो देणारा लीडर असतो आणि एकूणच ती प्रक्रिया असते सलामीची, याच्यात ती लोक बाप होते. आणि आमचा प्लस पॉईंट हा होता की आम्ही कल्चरलमध्ये बाप होतो. कल्चरलमध्ये आम्हाला हात म्हणजे आमच्यापर्यंत पोचणार पण कोणी नसायचं. साधारण मी 1991 पासूनचा NCCचा म्हणजे 91, 92, 93 आणि 93-94 म्हणजे 91च्या डिसेंबरमध्ये जो कॅम्प गेला DCचा त्याचा मी मेंबर होतो. आय वॉज अ मेंबर. आणि 85 पासून त्या सांस्कृतिकच्या ढालीवरती आमच्याच कॉलेजचं नाव कोरलेलं होतं. सलग एक 5 वर्षाची परंपरा होऊन गेली होती आणि सिनियर्सनी सांगितलेलं की ही परंपरा तुम्ही कायम ठेवा म्हणून आमचा सगळा फोकस हा याच्यावरती कल्चरल प्रोग्रामवर असायचा. आमचा जो कॅम्प गेला होता कर्जतला. कर्जतपासून आम्ही साधारण 6 किलोमीटर आतमध्ये असं डोंगर म्हणजे पूर्ण आजूबाजूला डोंगरं होती आणि निर्जीन एकदम म्हणजे तिकडे वस्ती नव्हती, मानवी वस्ती नव्हती, मोकळं रान होतं आणि आमचे तंबू पडले होते. आम्ही तंबूत राहायचो आणि तंबूच्या बाजूला तारेचं कुंपण होतं आणि त्या कुंपणापाशी रात्री कोले यायचे. म्हणजे कोले कुई काय असते ही प्रत्यक्ष मी पाहिलेली आहे, अनुभवलेली आहे. आणि ही कोले जे आहेत हे ग्रुपमध्ये येतात, सिंगल येत नाही. ग्रुपमध्ये आल्यावरती ते लोक एका माणसाला पण फाडून खाऊ शकतात, इतकं डेंजर असं ते सगळं वातावरण. आणि कॅम्पची सुरुवात आमची पहाटे 4ला व्हायची, शेवट आमचा संध्याकाळी 6ला व्हायचा. इतकं सगळं ते करत होतो. आणि एका तंबूमध्ये आम्ही 20 लोक राहायचो, एका बाजूला 10 आणि पिण्याच्या पाण्याची किल्लत होती तिकडे. त्याच्यामुळे 20 लोकांमध्ये एक पाण्याची बाटली ही 24 तासासाठी मिळायची आम्हाला. त्याच्यामुळे पाणी पिण्यावरती इतके निर्बंध होते कारण तोपर्यंत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली नव्हती. कॅम्पिंग एरियामध्ये टँकरने पाणी यायचं, त्याच्यामुळे पाणी वाचवायला आम्हाला सगळ्यांना सांगितलेलं. आता प्यायलाच पाणी नाही तर बाकी कशाला पाणी लागतं हे तुम्ही जाणताच. आणि मग सकाळी किंवा रात्री सूर्यास्तानंतर मग पत्थर के सनम आणि अगदी पहाट असेल तर हरियाली और रास्ता म्हणजे गवतावरील दवबिंदू कशाच्या कामाला येऊ शकतं हे सगळं आम्ही अनुभवलं त्या ठिकाणी. आणि खरंच पाणी फार कमी असल्या कारणाने आमची जी जेवणाची ताटं असायची ती आम्ही सुक्या मातीने साफ करायचो आणि ते इतके स्वच्छ निघायचे. म्हणजे पूर्वी गावी लोक राग वापरायचे पण तो आम्हाला ओपन फायर अलाउड नव्हता. आम्ही काय लाईट करू शकत नव्हतो, शेकोटी करू शकत नव्हतो.
तर आम्ही ते सुक्या मातीने आम्ही ते सर्व ताट साफ करायचो आणि मग साधारण 10 लोकांमध्ये 1 ग्लास आणि त्या 10 लोकांच्या ताटामध्ये त्या एका ग्लासातलं किती पाणी पडत असेल तेवढ्याच पाण्यावरती आम्ही आमचं ताट मातीनंतर साफ करून घ्यायचो. इतकी बिकट परिस्थिती. म्हणजे पहिले 5 दिवस आम्हाला आंघोळच नव्हती. कारण पाणी काय महत्व असतं पिण्याच्या पाण्याचं हे तिथे गेल्यावरती अनुभवलं. आणि ती सवय आजही कायम आहे की आजही पाण्याचा अपव्यय जर झाला तो मनाला इतका लागतो मला. कारण गावखेड्यात आपण बघतो दुष्काळ भागातली परिस्थिती असते. लोक एक हांडा पाण्यासाठी किती वणवण करतात, पायपीट करतात. अगदी त्याच परिस्थितीत आम्ही शहरी मुलं तिथे आम्ही ते दिवस काढत होतो. आणि 5व्या दिवशी शेवटी इंडियन आर्मी असते. आम्हाला ट्रेनिंग देणारे इंडियन आर्मीचे जवान होते. 5व्या दिवशी त्या लोकांनी विहीर शोधून काढली आणि त्या विहिरीतलं पाणी पिण्यायोग्य आहे हे बघून घेतलं तर ते पाणी पिण्यायोग्य नव्हतं, परंतु ते पाणी साफसफाईच्या बिलकुल कामी येत होतं. आणि मग अख्खा कॅम्प जाऊन तिकडे आम्ही आंघोळ केली होती. 50 कॉलेजचे विद्यार्थी आलटून पालटून प्रत्येक कॉलेजला म्हणजे 5 कॉलेजचा एक ग्रुप केला आणि त्यांना 1 तास दिला होता की त्या 1 तासात तुम्ही जा, 1 तासभर आंघोळ करा, नाही तर करू नका, पण कपडे धुणे, काय भांडी कुंडी असतील, काही युनिफॉर्म्स असतील, इतर आमचे जे कपडे आहेत ते सगळं धुणं आणि आंघोळ करणं वगैरे वगैरे हे सगळं सुरू झालं. आणि मग तिथे पाणी वाचायला लागल्यामुळे आमचं पिण्याच्या पाण्याचं प्रमाण वाढलं. 1 बकेटच्या जागी आता आम्हाला 24 तासात 2 बकेट मिळायला लागले. म्हणजे आम्ही 12 तासाला 1 बकेट वापरू शकत होतो. आणि पाणी आम्ही शेअरिंगमध्ये प्यायचो. म्हणजे मला ताण लागली आहे तर मी अजून एक पार्टनर शोधायचा आणि मग तो 1 ग्लास घ्यायचा आणि ते अर्धा ग्लास आम्ही पाणी प्यायचं. अशा पद्धतीचे दिवस चालू होते. आणि मग एक दिवस आम्ही हाईकला गेलो असताना, फेरफटका मारतो आपण किंवा आजूबाजूच्या परिसराचा वेध घेतो, आम्ही असं जात असताना आम्हाला एका मृत बैलाचं तोंडाचा सापळा मिळाला. आम्हाला अवशेष मिळाले म्हणा. आणि सगळे आम्ही त्यावेळेला साधारण 19-20 वर्षाचे आम्ही सगळे यंग मुलं, डेरिंग बिरिंग मजबूत, आम्ही ते घेऊन आलो. म्हटलं घेऊन जा. ते येता येता विहिरीवर साफ केलं त्याला पाण्याने. चांगलंच होतं, त्याला काही किडे नव्हते, परंतु ते पाण्याने साफ केलं आम्ही. आणि म्हटलं लेके चलते देखेंगे कुछ काम में आएगा असं म्हणून ते आम्ही घेऊन आलो. आणि मग 5व्या दिवसानंतर आम्ही विचार केला की कल्चरलला काय आपण करू शकतो. कारण ते सगळं तिथेच प्लॅन करायचं, तिथेच प्रॅक्टिस करायची आणि साधारण 9व्या दिवशी त्याला परफॉर्म करायचं. आमचे आता 4 दिवस होते. आणि मग ठरलं की अनायसे आपल्याला हे अवशेष मिळालेला आहे तोंडाचा, तर ह्याला आपण एका कबिल्याचा देव बनवूया. जसं आफ्रिकन देशात त्यांचे एक प्रकार असतात, असं तो बनवायचा आणि डान्स करायचा. थोडासा याचा आदिवासी पॅटर्नचा डान्स बसूया. आणि मग त्यावेळेला आम्ही मग ते तोंड वगैरे वापरलं. त्याच्या समोर आग वगैरे पेटवली आम्ही, म्हणजे फायनल परफॉर्मन्सला. आणि समोर मग आमचे कपडे काय, तर मग झाडांच्या पानाचे स्कर्ट्स, झाडांच्या पानाचा मुकुट, अजून छोट्या झाडांचे छोटी पानं ज्या झाडाला आहेत त्या छोट्या पानांचे गळ्यात हार. आणि मेकअपला सामान काय, तर आमच्याकडे सगळ्यांकडे पॉलिशचे डबे असायचे. मग कोणाची तरी एकाची पॉलिशची डबी शहीद करायची, पाण्यामध्ये ती मिक्स करायची आणि काळपट पाणी करायचं आणि अख्ख्या अंगाला ते काळपट पाणी लावलं की काळे व्हायचो आम्ही मस्तपैकी. आणि मग चुना म्हणा, हळद म्हणा, कुंकू म्हणा, ह्याचा वापर करून आम्ही आमचा सगळा मेकअप केला. आणि सुंदर असं ते नृत्य आम्ही केलं. आणि तिथे आम्हाला प्रथम पारितोषिक मिळालं त्या सांस्कृतिकचं. म्हणजे आम्ही आमची ती गोष्ट राखून ठेवली होती. त्याच्या पुढील वर्षी दुसरी गोष्ट, या वर्षीची आणखीन एक खासियत अशी होती की वेगवेगळे कॉलेज आपापल्या पद्धतीने त्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम करायचे. तर आमच्या कॅम्पचे जे हेड होते त्यांनी असं ठरवलं की ह्या सगळ्या कार्यक्रमाला सूत्रसंचालन करण्यासाठी या मुलांमधलंच एक जण कोणीतरी निवडायचं.
आणि मी साधारण वयाच्या म्हणजे 5वी-6वीत असल्यापासून मी स्टेजवरती परफॉर्म करत आलोय. म्हणजे भाषण स्पर्धा म्हणा, वक्तृत्व स्पर्धा, समूह गायन स्पर्धा अशात भाग घेऊन घेऊन मी थोडासा तरबेज झालो होतो. स्टेजवरही मला होतं. आणि 11वीला असताना मी पहिली एकांकिका केली होती. त्याच्यामुळे शेर व शायरी आणि ते ऑर्केस्ट्रा टाईपचं अनाऊन्समेंट, जी हां भाई और बहनों, हा पॅटर्न त्यावेळी चालायचा. तर त्यांनी मग मला ते त्याच्याबद्दल अपॉइंट केलं की हा सगळा इव्हेंट हा तू होस्ट करायचा. आणि मध्ये मध्ये शेर व शायरी मी पेरून तो इतका सुंदर कार्यक्रम झाला होता की मला त्या वर्षीचं एक विशेष मला उपाधी देऊन सन्मानित केलं होतं. आणि ती उपाधीचं नाव होतं मास्टर ऑफ सेरेमनी. हे साधारण 1991च्या ATC कॅम्पला मिळालं. याच कॅम्पची आणखीन एक गंमत अशी होती की कॅम्पमध्ये आम्हाला ओरिजिनल 303 गन फायरिंग करायला मिळायची. याला फायरिंग कॉम्पिटिशनला. तर फायरिंग कॉम्पिटिशनचा पहिला राऊंड हा 10 गोळ्यांचा असतो. त्याच्यामध्ये तुम्ही चूक दाखवलीत, चांगलं परफॉर्म केलं की तुम्ही पुढच्या फेरीला जायचं. असं करत करत मी जवळजवळ सेमीफायनल पर्यंत पोचलो. आणि सेमीफायनलला पोचेपर्यंत माझा उजवा खांदा कामातून बाद झाला होता. कारण 303ची एक गोळी ही 303ला फायर करताना आपण साधारण ती इथे फायर होती, इथे या रेंजला. आणि तिचा आवाज हा एका रशीबॉम्ब इतका असतो जो दिवाळीमध्ये फोडला जातो एका गोळीचा. 10 गोळींचा आवाज कानामध्ये जेव्हा फायर होतो तर ह्या कानामध्ये 2 दिवस फक्त एवढाच आवाज चालू असतो, इथून ऐकता येत नाही. हा खांदा, उजवा खांदा त्या गनला कंट्रोल करतो. आणि फायर नंतर त्याचा जो झटका असतो हा खूप मोठा असतो. म्हणून खूप मजबूत पकड घेऊन ते धरावं लागतं. नाहीतर त्याचा जो बट असतो मागचा भाग बंदुकीचा, हा खांदा काढून टाकेल, बाहेर हात बाजूला करेल खांद्यापासून, इतकी फायर. आणि मग करता 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 मी पोचलो. आणि फायनलला गेल्यावरती ऑलरेडी खांद्यात दुखापत झाल्यामुळे मला त्या स्पर्धेत 2य क्रमांकावरती समाधान मानावं लागलं. अन्यथा आय वॉज द बेस्ट फायरर ऑन दॅट टाइम. 303चा मी बेस्ट फायरर होतो. आजही कधीतरी गमतीत मालवणी जत्रेत बित्रेत गेलो तर मी ते फुगे नाही फोडत, मी सुई अडकवलेली असते ती सुईच उडवतो. आणि आजही माझा निशाणा अत्यंत चांगला आहे. तर अशी ही सगळी गंमत 1991च्या कॅम्पची. आता गंमत 1992च्या कॅम्पची सांगतो. महिना सेम डिसेंबर. आता मी 1 वर्ष सिनियर झालो होतो. आता मी सेकंड इयरला होतो. तर माझ्याकडे बऱ्यापैकी अनुभव होता. कॅम्पचा अनुभव होता, ट्रेनिंगचा अनुभव होता. आणि आम्ही विचार केला की मागच्या वर्षी जो डान्स केला त्याला वेगळं स्वरूप द्यायचं आणि आणखी पॉलिश करून त्याला आपण प्रेझेंट करायचं. मुंडकं आमच्याकडे होतंच. पॅटर्न आम्ही कबिल्याचाच केला. परंतु ह्यावेळेला आम्ही असं दाखवलं की कबिल्याचा एक राजा आहे आणि राजाची एक राणी पण आहे. कारण आमच्याकडे कदम नावाचा एक विद्यार्थी होता, म्हणजे आमचा ज्युनियर होता. इतका दिसायला देखणा गोरा गोरा पान. तर त्याला आम्ही राणी केलं होतं. आणि राजा जो आमचा होता त्याची उंची होती 6 फूट 3 इंच. भव्य असा तो देह, असा ब्रॉड होता. म्हणजे तो मी आणि माझा आणखीन एक खास मित्र, माझ्याच उंचीचा आणि सगळ्या परीचं ज्ञान NCC मधल्या ट्रेनिंग सेक्शनचा असलेला संजय खापरे म्हणून, सुनील खापरे. तर आम्हा दोघांना तो खांद्यावर बसून अख्खा कॅम्प फिरवायचा. मैं राम लक्ष्मण को लेके आया. इतका मजबूत पोरगा. तर त्याला राजा केलं, कदमला राणी केलं. कॉस्ट्युम सेम, झाडांचं पानं. फक्त कदमला आम्ही जो स्कर्ट केला होता ना, तर ते झाड वेगळं होतं, मला त्याचं नाव नाही माहिती. पण त्याला अशा ना दांड्यांसारखे असे एकाधिक असं ते गुंफलेलं असायचं. तर तो थोडा फिमेल कॉस्ट्युम छान वाटला स्कर्ट. आणि वरच्या बाजूला कपडा वगैरे बांधून तिथे सुद्धा त्या झाडांच्या पानांचा, वेलीच असतील त्या वेली, पान आता काय त्याला म्हणता येणार, आय डोंट नो,
त्याला मस्त मेकअप केला होता आणि त्याची थीम अशी होती त्या पूर्ण डान्सची की शिकार करायला लोक जंगलात गेलेत आणि शिकार करताना तिथे जनावर सापडत नाही, एक मनुष्य सापडतो आणि त्या मनुष्याला हे लोक मारतात, कोणी जंगली लोक, आणि त्याला एका काठीला बांधून ही लोक घेऊन येतात. मग राजाची एंट्री आहे. मग राजासमोर ती बॉडी ठेवली जाते. मग राजा त्या बॉडीच्या मानेतून रक्त पितो तिचं, म्हणजे त्याने चिअर्स केल्यासारखं तो रक्त पितो आणि मग ते सगळ्यांना आवाहन करतो की आता हे सगळं बाकीचं तुम्ही संपवा. आणि मग राजाला खुश करण्यासाठी राजासमोर डान्स चाललाय. मग तो जो काठीचा डान्स असतो, टाक टाक काठीत उडी मारतात बघा, असा तो सगळा डान्स आम्ही सेट केला होता. आता राजाची एंट्री आणखीन भव्य दिव्य करायला मला असं सुचलं की आपण काहीतरी वेगळं करूया, की दिसताना भव्य दिव्य वाटलं पाहिजे. त्याच्यामध्ये तांत्रिक गोष्ट कुठली नाही, नैसर्गिक गोष्टींचा वापर करून आपण त्याला भव्यता आणूया. मग असं ठरलं की राजाच्या समोर 2 लोक नाचतात, म्हणजे ते नाचतात आणि मागून मग राजा राणी येतात. आणि ते जे नाचणारे होते त्यांच्या हातामध्ये आम्ही गुलाल ठेवला होता आणि त्या गुलालावरती कापराच्या 3-3 वड्या ठेवल्या होत्या. मग तो कापूर जाळायचा आणि मग ते असे करत पुढे यायचे. आणि मागच्या बाजूला आम्ही दिवट्या केल्या होत्या लाकडाच्या, चिंध्या बिंद्या बांधून. तर त्यातला राजाच्या मागचा जो आहे तो या बाजूला रॉकेल फेकून आग काढायचा आणि राणीच्या मागचा जो आहे तो या बाजूला आग काढायचा, म्हणजे ते आगीचे लोट व्हायचे. असं सगळं ते प्लॅनिंग केलं होतं. आता आमच्या आधी ज्या कॉलेजचा डान्स होता त्यांचा डान्स सुरू झाल्यावरती आम्ही त्या दिवट्या पेटवल्या. दिवट्या पेटवल्यावर आमच्या कॉलेजचं नाव पुकारलं, आम्ही तयारी बिरी केली, बोलले चला आता निघायचं. मग ते गेले, त्याची शिकार बिकार केली आणि आता राजाची एंट्री. राजाची एंट्री म्हटल्यावर ते कापूरवाले जाळले पहिले, ते निघाले. त्याच्या मागून राजा निघाला असा, मोठे डोळे 6 फूट 3 इंच, म्हणजे झाला काय असा असा तो यायला लागला. आणि मागे जे रॉकेल फुकणारे होते, गंमत अशी झाली की ते बराच काळ जाळत असल्यामुळे त्या चिमणींमधलं रॉकेल जे आहे ना ते खाली ओघळायला आलं होतं. आणि मग त्यांनी जर काठीवर केली ना की ती आग खाली यायची. आणि त्याच्यामुळे झालं असं की त्यांनी ती दिवटी वर पकडलीच नाही, त्यांनी पकडली पॅरलल, इक्वल रेंजला पकडली. आणि दोघांनी जशी फूक मारली तसे ते आगीचे लोट राजाच्या पाठीला आणि राणीच्या पाठीला. तर राजा जो असा असा येत होता, हा 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 हा, तो पहिला लोळ जसा आला तसं तो आणि ह्यांनी 3 बडके केले दोघांनी मिळून. पुढे नाचणारा कापूरवाल्याची गंमत. आता स्पर्धा म्हटल्यावरती तो आला जोश मध्ये, हा 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 करतोय आणि हातावरचा कापूर गुलालातून सटकून त्याच्या अंगठ्यावर पडला. इथे आता स्पर्धा आहे, ओरडणार बोंबलला नाही, तसाच तिथे कापूर ठेवून नाचला. तो डान्स झाला, खूप उत्तम डान्स झाला, मस्त झाला डान्स तो. पण संपल्यावरती कापूरवाल्याच्या इथे एवढा मोठा फोड होता कापूर जळाल्यामुळे. आणि आमचा राजा आणि राणी यांची दोघांची पाठ लाल झाली होती. आणि राजा आमचा राजाचं मुकुट फेकून त्या 2 दिवट्यावाल्यांना इतक्या मस्त भाषेत सांगत होता की ती भाषा इथे वापरता येणार नाही, पण तुम्ही सगळे सुज्ञ आहात, जाणकार आहात. त्याच्यानंतर इतकी भांडणं, इतके दोषारोप, परंतु ज्यावेळेला म्हणजे साधारण अर्धा पाऊण तास हे सगळं चाललं आमचं थांबून. पण त्या ठिकाणी जेव्हा बक्षीस समारंभ म्हणजे बक्षीस कोणाला मिळालं जाहीर झालं, त्याच्यानंतर सगळ्यांचे राग रुसवे मिटले. प्रथम क्रमांक आम्ही पुन्हा पटकावला होता. आणि आमची जी पारंपरिक पकड होती त्या स्पर्धेवर ती आम्ही कायम ठेवली होती. अशा ATC कॅम्पमधल्या खूप गमती जमती आहेत. म्हणजे बिर्ला कॉलेजची जी 3ऱ्या वर्षी मी असताना बिर्ला कॉलेजला आम्ही तयारीनिशी गेलो होतो. आम्ही कॉलेजलाच 7 दिवस रिहर्सल केलेली आणि जेजुरीच्या खंडेराया, जागराला या
हा डान्स आम्ही बसवला होता. बरं, आमची सगळी मुलंच असायचे, मुली आमच्या कॅम्पला नसायच्या, मुलींचे कॅम्प वेगळे असायचे. त्याच्यामुळे स्त्री पार्ट जो आहे तो आम्ही मुलंच करायचो. त्यावेळेला खूप गमती जमती झाल्या. आता कसं आहे, 10 दिवस आम्ही आम जनतेपासून लांब असतो. तेच ते आर्मीवाले आणि तेच ते आम्ही 50 कॉलेजचे विद्यार्थी. त्याच्यामुळे स्त्रीचं त्या भागात येणं जाणं नसतं. फार फार तर कोणी आजारी पडला आणि हॉस्पिटलला गेला तर तिकडे काही संपर्क त्याचा झाला तर झाला. त्याच्यामुळे जो तो असा एकदम डिस्टर्ब माइंडचा असायचा. आणि खरं सांगतो मी की ज्यांनी कधी आर्मी लाईफ अनुभवली नाही, त्या पद्धतीचं आयुष्य जगलं नाही आहे, तर ज्यावेळेला आपण बघतो ना चित्रपटांमध्ये की पाकिटात आईचा फोटो असतो, बायकोचा असतो, कुटुंबाचा असतो, प्रेयसीचा असतो, मुलांचे फोटो असतात, तर हा एक फोटो काय ताकद देऊ शकतो हे लिटरली आम्ही अनुभवलं. की रात्री किंवा सगळं ट्रेनिंग संपल्यानंतर एकदा ते पाकिट उघडून जर तो फोटो पाहिला तर क्षणार्धात आपण घरी पोचायचो आणि सगळी फॅमिली एका मिनिटात डोळ्यासमोरून थांबून जायची. बाकी अख्खा दिवस आम्हाला कधीच कोणाची आठवण नाही. आर्मीवाले आम्हाला कोणाची आठवण काढायच्या लायकीचेच ठेवत नव्हते. इतकं सक्त ट्रेनिंग आमचं होतं. परंतु बक्षीस वगैरे जाहीर झालं आणि दुसऱ्या दिवशी शेवटचा दिवस जो असतो, शेवटचा 10वा दिवस, त्या दिवशी आम्हाला बडा खाना असतो. बडा खाना म्हणजे त्या दिवशी पहिल्यांदा आम्हाला 10 दिवसात तेलाच्या चपात्या मिळतात. अदरवाईज बाकी कुठल्याच दिवशी आम्हाला तेलाची चपाती नसते, नुसती भाजलेली चपाती असते. लष्कराच्या भाकऱ्या ज्या म्हणतात ना, त्या कळतात तिथे काय असते. कुठल्याच जेवणातल्या पदार्थात मीठ नसतं. मीठ सुटं असतं, वरतून घ्यायचं असतं. पण आर्मीच्या जेवणाने कधीच, ज्याला अपचन म्हणतो, अपचनाचा त्रास हा कधीच होत नाही. कारण मसालेदार जेवण नसतं, हलकं फुलकं जेवण असतं. बडाखाना जो असतो मात्र त्या दिवशी व्हेज नॉनव्हेज दोन्ही बनतं. व्हेजवाल्यांना पण खूप सुंदर पद्धतीचं जेवण बनतं. श्रीखंड असतं, खीर असते, पुरी असते. नॉनव्हेजवाल्यांना चिकन असतं. आणि पण आर्मीमध्ये जेवण वाढण्याची एक पद्धत आहे की ती करची एकदाच खाली जाते आणि त्या करचीत 1 पीस येईल, 2 पीस येईल, 3 पीस येईल, तुमचं लक. ते एकदाच तुमचं जे वाट असेल त्यात ओतलं जातं आणि दुसरी जी करची असते सेकंडला वाद जाते, ती रश्श्याला जाते वरच्यावर. आणि दुसऱ्या वर्षापर्यंत मी बऱ्यापैकी फेमस झालो होतो कॅम्पमध्ये. बरेच चांगले ऑफिसर मला ओळखायचे. आता 1-1, 2-2 पीसने थोडी पोट भरतं पोराचं. तर पोरं मला बोलायची, जा उठक्या, तुझे खासेल घेऊन ये जरा चिकन आपल्याला. मग मी ते आता आत्ता बाऊल म्हणतो, जुना शब्द त्याला वाडगंच होतं. तर तो वाडगा, स्टीलचा वाडगा, मी असा मागच्या बाजूला लपवायचो पाठीला आणि असं तिकडे जाऊन उभा राहायचो, सॅल्यूट बिल्यूट करायचो, साबजी जय हिंद. अरे छोटू बेटा खाना नहीं खाया? बोला साहब खाना चल रहा है तो क्या चाहिए था? साहब जी थोड़ा गोश्त मिलता तो. अच्छा गोश्त काय? अरे छोटू को गोश्त दो. छोटू असं मागून एवढा मोठा वाडगा खायचा. तो आमचा ऑफिसर बोलायचा, अबे साले पूरी बारात को खाना खिलाने की जा रहा. साहब जी दोस्त लोग हैं, 2-3 यार दोस्त है, चल 3-4 बंदों का दे दे बेटा गोश्त इसको. मग ते हा एक अर्धा पीस घेऊन मी असं यायचो. जी पोरं खुश व्हायची ती. म्हणजे एवढ्याशा त्या घरात एवढं सगळं असतं आपल्याला, पण ते नाही खावतो. पण तिकडे ना जेव्हा कमतरता असते ना आणि रेअरली जेव्हा मिळतं ना आणि भूक पडलेली असते, तेव्हा त्या मटणाच्या 2 तुकड्याची पण एवढी लज्जत येते. ती सगळी अनुभवली आपण. त्याच्यामुळे आज पण त्याचा फायदा आजच्या घडीला जर विचार केला तर आज जेवणाच्या ताटात काही असो आणि कितीही असो, मन खट्टू नाही होत आहे. त्याच्यात धन्यता मानायची परिस्थिती शिकवते. एनसीसी शिस्त शिकवते, ती असते. आणि आपण किती वेळात कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत, वेळेचं महत्त्व कळतं. पाण्याविषयीची आपल्याला एक जबाबदारी कळते, निसर्गाची जबाबदारी कळते, सांघिक बळ काय असतं, एकत्र मिळून कसं राहायचं असतं. म्हणजे ज्या दिवशी आमचा कॅम्प संपतो, म्हणजे अनेक लोकांच्या अनेक वस्तू इकडे तिकडे जातात.
मग तुम्हाला काय सांगू, आता मी सांगतो तरी की अंडरवेअर कधी कोण कोणाची घालून निघून जाईल ना, काही कळायचं नाही. मग शेवटच्या दिवशी चादर पसरायची, चादरवर अख्खी बॅग रिकामी करायची आणि सोडून द्यायची. आणि आमच्या कॉलेजचे सगळे विद्यार्थी सगळ्या चादरी फिरून यायचे आणि कोणाचं कुठे काय मिक्स झालंय का असं नाही. चोरल्या शब्द नाही वापरायचो. चुकून गेलंय, मिक्स झालंय घाई गडबडीत. कारण कधी काही पॅकिंग होते मिळेल ती. कारण तंबू स्वच्छतेचा पण पार्ट होता ना, त्याच्यात आम्हाला आयुष्यात कधी मिळालं नाही आणि मिळणार नाही आम्हाला माहित होतं. आम्ही फार ते सगळं आवरावरीत बेशिस्त होतो. पण निदान ट्रंकमध्ये तरी सगळं गेलं पाहिजे, बाहेर काय लटकलेलं नाही पाहिजे. त्याच्यामुळे कोण कधी विसरून गेला असेल तर त्याची धरायची आणि आपल्या ट्रंकमध्ये टाकून द्यायची. तर शेवटच्या दिवशी ज्याला त्याला आपापली काय असेल वस्तू तरी मिळून जायची आणि मग पॅकिंग व्हायचं आणि मग आम्ही आमच्या घराच्या दिशेकडे निघायचो. त्या घरी आल्यानंतर कुटुंब ओळखायचं नाही आम्हाला. दारावरती काळे कुट्ट झालेलं असायचं, उन्हातान्हात काम करून राबलेलं शरीर, तापलेलं शरीर. आज जे शेतकऱ्याचं कष्ट करायचं जे शरीर असतं किंवा त्याच्या स्किनचा जो कलर असतो, कष्टकऱ्याच्या स्किनचा कलर जो असतो, तसे आम्ही व्हायचो. आणि मग ती जबाबदारी लक्षात येते. आज आता मी ज्या वर्षी कंप्लीट केली, मला अभिमान आहे की माझ्या बॅचचे आम्ही 3 जण कमी उंचीचे, 5.5 पेक्षा आज कमी असलेले आम्ही 3घच पोलीस सर्व्हिसमध्ये नाही आहेत. अदरवाईज 45 मित्र माझ्या बॅचचे आज पोलीस सेवेमध्ये आहेत. आणि जवळजवळ नाही म्हटलं तरी साधारण 2024 आज त्यांची नाही म्हटलं तरी 27 ते 28 वर्षाची सर्व्हिस झालेली आहे. माझ्या हाताखाली शिकलेले माझे ज्युनियर्स आज 3 जण PS आहेत मुंबई पोलीसमध्ये. म्हणजे हे इतकं जबरदस्त क्षेत्र आहे. कॉलेजच्या युवा युवतींना माझं म्हणणं आहे, स्पेशली मुलींना, की आज त्यांनी फोकस करावा. मला मान्य आहे की कॉलेजचे दिवस असतात मजा मस्ती करायची, परंतु हे 3 वर्ष तुमचं आयुष्य बदलू शकतात. जर ह्या 3 वर्षाचा कोर्स तुम्ही कंप्लीट केलात, तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं, तर तुम्ही PSIच्या परीक्षेला बसू शकता आणि एक पोलीस अधिकारी म्हणून तुम्ही पोलीस सेवेत काम करू शकता. रिस्पेक्टेबल जॉब आहे. तर अशा पद्धतीच्या याच्यात जबाबदारी पण आहे, गमती जमती पण आहेत. सगळ्या क्षेत्रात गमती जमती असतात. कॉलेजच्या ह्या म्हणजे इतक्या कणखर ट्रेनिंगमध्ये सुद्धा आम्ही गमती जमतीला वेळ काढायचो. कदाचित त्याचमुळे आम्ही ते कॅम्पिंगमध्ये टिकून राहिलो. आणि त्या सगळ्या गोष्टींचा आज आढावा घेताना ते सगळे मित्र असे डोळ्यासमोरून तरळून जात आहेत. आज त्यातले आहेत काही कॉन्टॅक्टमध्ये, काही बिलकुलच कॉन्टॅक्टमध्ये नाही आहेत. परंतु नेहमी हा विषय, आज कधीही मी प्रवास करत असताना, स्पेशली 15 ऑगस्टला किंवा 26 जानेवारीला NCCचा युनिफॉर्म घालून ज्यावेळेला विद्यार्थी जात असतात, नकळतपणे मी माझ्या कॉलेजच्या NCCच्या जीवनात निघून जातो. थँक्यू.